ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आणि अतिशय मोठी बातमी येते। नाशिकमधून मामा राजवाडे यांची शिवसेनेच्या महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे। राजवाडे यांच्यावर 8 दिवसांपूर्वीच महानगर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती। तसंच मामा राजवाडे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश देखील होणार होता। तर प्रथमेश गीते यांची महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। माजी आमदार वसंत गीते यांचे पुत्र आणि भाजपमधून उपमहापौरपद भूषवलेले प्रथमेश गीते यांना शिवसेना ठाकरे गटाचा महानगर प्रमुख पद आता त्यांना मिळालेलं आहे। दरम्यान मामा राजवाडेंचा भाजपमधला पक्षप्रवेश मात्र थांबवण्यात आलाय। सुनील बागुल यांचाही भाजप पक्षप्रवेश थांबवण्यात आलाय। राजवाडे बागुल यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं हा प्रवेश थांबवल्याचं समजतंय। दोघांच्या जामीन अर्जावर आता 5 जुलैला सुनावणी होणार आहे। त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील घडामोडींकडे महत्त्वाच्या नजरेनं पाहिलं जात आहे। सुनील बागुल आणि मामा राजवाडे हे सुद्धा पक्षप्रवेश भाजपमध्ये करणार होते, मात्र त्यांचा पक्षप्रवेश थांबवला कारण त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे म्हणून। नाही, त्याबद्दल मला काही सांगता येणार नाही। त्यांचा प्रवेश आज निश्चित झालेला होता हे निश्चित आहे, परंतु थांबवला का नाही मला माहिती नाही। पण निश्चित होता दोन म्हणजे महानगर प्रमुख जे मामा राजवाडे आहेत ते सुद्धा पक्षप्रवेश भाजपमध्ये करणार होते। नाही, सर्वांमध्ये चर्चा चाललेली होती अशी, आणि त्या चर्चा ते गिरीश भाऊंना जास्त माहिती।